ब्लाऊजची उंची इथं आपण घेतली आहे 13.25 इंच, म्हणजेच 13 आणि 2 रेषा. शोल्डर घ्यायचे आहेत आपल्याला 6.5 इंच आणि पुढल्या साईडला इथं अर्धा इंचाला उतार देऊन घ्यायचा आहे. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मी मार्क करून घेतलं. त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग आणि 1 इंच आपला बॅक साईडचा टक्स येणार, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथं तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता इथं मी फिटिंग लाईनच्या इथं लाईन आखून घेते. त्यानंतर गळा रुंदी घेऊया इथं आपण 3 इंच, तर तुम्ही इथं 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला गळ्याची खोली घ्यायची आहे 10 इंच. इथेच आपण गळ्याची रुंदी घेतोय 3.5 इंच. आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहा, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार माप कमी जास्ती करू शकता, म्हणजेच तुम्हाला जितका डीप नेक हवा असेल त्यानुसार इथे तुम्ही माप टाकून घ्या. आता आपण गळ्याची डिझाईन तयार करूया. तर त्यासाठी इथं आपण गळ्याची खोली घेतोय 3 इंच. पहा, इथं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ह्या बॉक्समध्ये आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने. आता आपण खालच्या साईडला जिथून गळ्याची खोली घेतलेली आहे तिथून वरच्या साईडला इथं आपल्याला 3 इंचाला मार्क करून तिथूनच वरच्या साईडला अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. पहा, अर्धा इंच आपल्याला बाहेर यायचं आहे. त्यानंतर कॉर्नरच्या इथून आपल्याला 1 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, इथे आपण कोणत्याही प्रकारचा टूल न वापरता अगदी सोप्या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेतोय. आहे असा गळा इथं आपण कटिंग करून घेतला. आता मी इतक्याच मापाचा मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घेणार आहे. बंद बाजूकडून इथं आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. पहा, कटिंग करते वेळेस आपल्याला बाजूने अर्धा इंच इतपत मार्जिन सोडायचं आहे. पहा, म्हणजेच आपल्याला शिलाई करण्यात कमी येणार नाही. आता आपल्याला मेन फॅब्रिक समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे. त्यावर आपण अस्तरचा पार्ट ठेवून घेतोय. पहा, इथे मी आता टाचण्या लावून घेते, म्हणजे शिलाई करते वेळेस आपल्याला सोपं जाईल. आपल्याला अस्तरचा भाग हा मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. पहा, आता आपण हा गळा पलटवणार आहोत, तर त्यासाठी इथं आपल्याला 5 इंच इतपत मार्जिन सोडून गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत असताना आपल्या मागील भागाला कुठे चुना येणार नाही याची काळजी घ्या. आणि इथं 4 नंबरची शिलाई घेऊन आपल्याला अगदी व्यवस्थित इथे शिलाई करून घ्यायची आहे. पहा, जिथे आपल्याला कापडाची दिशा बदलायची आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वरती करून मगच कापडाची दिशा बदला, म्हणजेच आपल्या गळ्याला शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो. ह्याच पद्धतीने इथं आपण संपूर्ण गळ्याला शिलाई करून घेतोय. इथे आपण आपल्या गळ्याला अगदी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतली. पहा, आता एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं आपण 5 इंच इतपत सोडून अशा पद्धतीने कटिंग करून घेतोय. तुमच्या कापडाचे धागे निघत असतील तर 5 इंच इतपत कापड नक्की सोडा. आता आपल्याला ह्या संपूर्ण गळ्यावर अशा पद्धतीने नॉच देऊन घ्यायचे आहेत. जिथे जिथे आपला गोलवा शेप आहे तिथं तिथं आपण अशा पद्धतीने नॉच देऊन घेतोय. त्यानंतर आपल्याला कमरेकडील भाग जोडून घ्यायचा आहे. पहा, इथं आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेऊन वरच्या साईडने इथं शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने गळा पलटवून घेतल्यामुळे आपल्याला गळ्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही. आता आपल्या दोन्ही भागामध्ये जो मध्ये स्पेस राहिला आहे त्याच्यातून इथं आपल्याला हा मागील भाग पलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. त्याशिवाय आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. इथे अगदी व्यवस्थित असा आपण मागील भाग पलटवून घेतला. आता ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. पहा, दाबटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याला आणखीन छान फिनिशिंग येते. अगदी कडेने इथं आपल्याला 4 नंबरची शिलाई घेऊन
अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे। जिथे तुम्हाला कापडाची दिशा बदलायची असेल तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदला, म्हणजेच आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येईल। जिथं आपण गळ्याचा शेप दिला तिथं मी सुई आतल्या साईडला ठेवून मगच आपल्या कापडाची दिशा बदलून घेते। आता आपण ह्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण गळ्याला टीप देऊन घेतोय। इथे आपण वरच्या साईडला गळ्याला टीप देऊन घेतली। आता आपल्याला कमरेकडील भागाकडे अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे। कमरेकडील भागाकडे शिलाई देत असताना कापड व्यवस्थित सरकवून घ्या, म्हणजेच आपल्या ब्लाऊजला कुठे फुगा येत नाही। पहा, इथं आपण कमरेच्या भागावर शिलाई देऊन घेतली। त्यानंतर इथं आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय। इथे आपल्याला पाव इंच इतपत मार्जिन सोडून मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही शिलाई करत असताना मोठी शिलाई घ्या, म्हणजेच तुमचं काम हे पटकन होतं। त्याचसोबत कापडावर चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। इथे तुम्हाला डायरेक्ट शिलाई द्यायला जमत नसेल तर टाचण्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल। पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजच्या पुढील भागाची शिलाई त्याचसोबत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं करावं ते पाहणार आहोत, तर त्यासाठी पुढील व्हिडिओसुद्धा नक्की पहा। इथे आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतलं। आता एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे। आपला जितका अस्तरचा भाग आहे त्यानुसार अगदी व्यवस्थित इथं कटिंग करून घ्या। इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने मागील भाग तयार करून घेतला। आता आपण ह्यावर लेसची डिझाईन करतोय। पहा मी कशा पद्धतीने लेस लावणार आहे। आपल्याला डाव्या बाजूपासून लेस लावायला सुरुवात करायची आहे। इथं आपल्या ब्लाऊजचे दोन्ही भाग जोडण्यासाठी आपल्या ब्लाऊजची लेस लावून झाल्यानंतर इथं आपण बटन लावून घेणार आहोत। तर आधी आपण लेस लावून घेऊयात। अगदी कडेने इथं मी लेस लावून घेते। आता जिथं आपण बटन लावणार आहोत तिथे आपल्याला लेसची अशा पद्धतीने चुणी देऊन घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही। इथं आपण कॅनव्हास न वापरता गळ्याची डिझाईन करतोय, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने इथे चुणी देऊन घ्यायची आहे। जिथून आपण खालच्या साईडचा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलाय तिथपर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तिथे लेस स्टॉप करून आता पुन्हा आपण खालच्या साईडच्या गोल गळ्याच्या इथं लेस लावून घेतोय। इथं माझ्याकडून व्हिडिओ स्टॉप झाला होता, पण तुम्हाला सुरुवातीला इथं खालच्या साईडला गोल गळ्याला लेस लावून घ्यायची आहे, नंतरच वरच्या साईडची लेस लावायला सुरुवात करायची आहे। आता आपण उरलेली लेस आहे ती अशा पद्धतीने आपल्या फिटिंग लाईनच्या इथं बाहेरच्या साईडला शिलाई करून घेतोय। पहा, आता उरलेली लेस इथं आपण कटिंग करून घेऊयात। साधारण मुंड्याच्या इथून खालच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून ही लेस मी जोडून घेतली। आता ह्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याला साधारण 1.5 मीटर इतपत लेस लागेल। त्यामधून उरलेली थोडी लेस आपण पुढील गळ्याला लावणार आहोत। इथे आपण ब्लाऊजच्या एका बाजूला लेस लावून घेतली। आता दुसऱ्या बाजूची लेस लावत असताना आपल्याला इथं सेम तेवढंच खडूने मार्क करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने इथं आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे। पहा, मी खडूचा मार्क केलं आहे त्यावरच अगदी व्यवस्थित इथं लेस लावून घेते। आपल्या चॅनलवर ह्या बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंगसुद्धा आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा। पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच बोटनेक ब्लाऊजची पुढील भागाची शिलाई अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत पाहणार आहोत, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इथे पहा, आपण ब्लाऊजला लेस लावून घेतली। आता त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। डबल शिलाई करायला विसरायचं नाही, कारण लेसच्या एका बाजूलाच शिलाई केल्यामुळे ती उचलल्यासारखी वाटते, त्यामुळे डबल शिलाई करून घ्यायची। आता आपण ब्लाऊजला हा फॅन्सी बटन लावून घेतोय। बटन लावण्यापूर्वी आपल्याला दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। सुई धाग्याच्या सहाय्याने इथं आपल्याला दोन्ही पार्टला 4-5 टाके मारून घ्यायचे आहेत। पहा, म्हणजेच आपला बटन हा लावल्यानंतर उसवत नाही। इथे आपले व्यवस्थित टाके मारून झाल्यानंतर आपण इथं बटन लावून घेतोय। बटनला सुद्धा इथं आपण डबल शिलाई करून घेणार आहोत। पहा, तर इथं मी व्यवस्थित असा बटन जोडून घेते। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।